Yeah, allotropes of carbon and their types. So I have written, okay, Mansi, in the notebook. So I can tell it by turning on it. Shall I unmute myself? Please do. Allotropes of carbon. Very good, Mansi. I will mute myself so that you can go ahead. Allotropes of carbon. There are 8 allotropes of carbon. First, diamond, graphite, landslide, C60, um, Buckminster fullerenes, amorphous carbons, zigzag, single wall carbon, nanotube. Carbon black first. Carbon black is a material produced by the incomplete combustion of heavy petroleum products such as FCC tar, coal tar, or Italian cracking tar. Graphite. वन मोमेंट मानसी, इथे मला आता काही ऍड करावं असं वाटतं की आता तू जी नावं वाचली त्याच्यातली मेन कोणती आहेत? कार्बन ब्लॅक, डायमंड, ग्राफाईट आणि कार्बन नॅनो ट्यूब्स जे आहेत ते महत्वाचे आहेत. ओके, बाकी बरेचसे आहेत बट देर आर फोर मेजर वन्स किंवा बकमिनिस्टर फुलेरीन्स, कार्बन नॅनो ट्यूब्स आणि फुलेरी म्हणजे इट कम्स इन टू नॅनो ट्यूब्स अँड इन अ डिफरंट फॉर्म. सो मेन फोर मेन टाइप्स आर कार्बन ब्लॅक, डायमंड, ग्राफाईट आणि तुझे बकमिनिस्टर फुलेरी. प्लस ते जे आता तू आधी वाचलेस ते तर इट इज नॅनो ट्यूब्स. नॅनो ट्यूब्स हॅज गॉट लॉर्ड ऑफ ऍप्लिकेशन आणि त्याचा उपयोग मेडिसिनल केमिस्ट्रीमध्ये पण होतो. येस, हरकत नाही मानसी, गो अहेड. फाईन. Yes. Yes, Gra- Saili, you are welcome. We are just started and आम्ही nano allotropes of carbon बद्दल Mansi is reading. She has done some work. Okay, go ahead. Graphite. Graphite occurs naturally in this form and is the most stable form of carbon. Under standard conditions, under high pressure and temperature, it converts to diamond. Diamond. Diamond is a solid form of the element carbon with its atoms arranged in a crystal at room temperature and pressure. Another solid form of a carbon known as graphite is the chemically stable form of carbon. Very good. So this was about allotrope of carbon. She has found it out. गेल्या वेळेला आपण म्हटलं होतं, डिस्कस केलं होतं, करेक्ट. तर त्याच्यातले allotrope म्हणजे सेम केमिकल फॉर्म्युला बट डिफरंट फिजिकल फॉर्म्स. जसं तिने आता डायमंड आणि ग्राफाईट बद्दल, आय एम व्हेरी हॅपी, तिला जेवढं कळलं तेवढंच तिने फाइंड आउट केलं. ओके, तिने जास्त म्हणजे ना कळलेल्या गोष्टींमध्ये ती गेली नाही त्या भानगडीत. बट व्हॉट आय वुड लाईक टू डू इज वेन यू गो टू द साईड, गो फॉर द चिल्ड्रन साईड. ओके, आणि तुम्ही ते बघून घ्या. ओके, त्या ह्याच्यामधलं. एनिवेज आज नो, इट्स ओके रुजुला, हरकत नाही. यू जस्ट एंटर्ड, अजून सुरू केलं नाही आपण. ओके, चला. So let us start with anybody else wants to discuss something or tell something. First we'll complete this. आणि आज जसं गेल्या वेळेला मानसी म्हणाली होती की लास्ट 10 मिनिट्स असतील तेव्हा आपण डिस्कस करूया. पण डिस्कस करायच्या आधी काही कोणाला काही अजून काही सांगायचं आहे वगैरे, समथिंग इम्पॉर्टंट? ओके फाईन. मी असं ह्या आठवड्यात वाचलं किंवा हे मला नवीन वाटलं, असं काही कोणाला सांगायचं असेल तर जरूर. अदरवाइज आय एम स्टार्टिंग माय चॅप्टर. ओके, चलो. सो लेट अस स्टार्ट विथ द चॅप्टर. ओके, सो आपण गेल्या वेळेला कोल बद्दल वाचलं होतं. आपण इतकं कम्प्लीट केलं होतं. मी पुन्हा एकदा कोलचं सुरू करते अँड देन आय वुड गो फर्दर. Okay. So, coal is found in mines. Peat, lignite, brown coal, bituminous coal, anthracite are the various types of coal. Anthracite is the coal of highest grade. It is nothing but carbon.
कोल इज इन अ वे अ स्टोअर हाऊस ऑफ कार्बन. सो कार्बनचा सोर्स म्हणता येईल किंवा कार्बन ज्यापासून मिळतं त्याला आता हे दाखवलेलं आहे फॉर्मेशन ऑफ कोल. हे आपण नॉर्मल जे आवर लँड लेटर ऑन ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम प्रेशर जमत जातं. कधी कधी अर्थक्वेक हे ते वेगवेगळ्या गोष्टींनी ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बेरी होऊन जातात आतमध्ये, पुरल्या गाडल्या जातात आणि मग त्यामुळे प्रेशर येतं, हीट आहे. हे पृथ्वीचा आतलं गाभा आहे आणि त्या गाभ्यामध्ये प्रचंड उलथापालथ चालू आहे. अजून सुद्धा आतमध्ये लावा रस उकळलेलाच आहे आणि तो जेव्हा ह्या वरती हे जे काही आता आतमध्ये गाडलं गेलंय झाडं, नंतर कधी कधी लाकडं, जंगलच्या जंगल किंवा काही एरिया जमिनीत आतमध्ये गाडला जातो ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, त्याच्यावरती दबाव येऊन मग कोल तयार होतो. कोल इज इन अ वे स्टोअर हाऊस ऑफ कार्बन. इट इज बर्न टू ऑप्टेन हीट एनर्जी. कोल इज यूज एज फ्युएल. मग आता तुम्ही बघितलं असेल गावाकडे कोळसा वापरला जातो. अजून सुद्धा आपल्या इथे काही इस्त्रीवाले कोळसा वापरतात. तर त्यात तो ऊर्जा मिळवण्यासाठी आपल्याला वापराल. इट इज यूज इन द फ्युएल इन थर्मल पॉवर प्लांट ॲज वेल ॲज टू रन बॉयलर्स, रेल्वे इंजिन्स. पूर्वी आता फार कमी हे दिसतात, पण पूर्वी कोळशावर चालणारी रेल्वे इंजिन्स पण असायची. आणि जुन्या कुठच्या तरी तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे बघितलं असेल, शोले सगळ्यांनी बघितलाय पिक्चर, म्हणजे बघितला असेलच असं मला शोले पिक्चर. तुम्हाला त्याच्यामध्ये सुरुवातीची ती मारामारी जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की भरपूर कोळसा टाकला जातो. ती मारामारी चालू असताना तो धर्मेंद्र नावाचा ऍक्टर असतो, तो त्या जो गाडी चालवणारा असतो त्याला सांगतो कोळसा आतमध्ये, ते कोळशाचं इंजिन असतं आणि ते मागूनची ती आगगाडी. शोले, शोले मूवी, शोले जो फार. येस, येस, टेल आयुष. It's in that Gadar movie also that hero heroine puts coal in the train's engine. अच्छा, ओके 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 Yes. ओके ओके. इट्स ओके. मी जस्ट कोणी बघितला असेल तर बघितलाच पाहिजे असं नाही, पण आपण काही काही मूवीज बघतो ना त्याच्यामध्ये. समबडी या वॉन्टेड टू से समथिंग. कोण आहे? येस, माईक. हा. मॅम कोळसा मीन्स कोळसा मीन्स कोल. आता कोळसा मीन्स कसं सांगू बाळ तुला. कोळसा म्हणजे खाणीतनं घेतात कोळसा. काळा काळा असतो असा जो ज्याच्याने कसं सांगणार तुला कोळसा म्हणजे काय. मी हा. तुमचा कोळसा ते ट्रेन मध्ये पण टाकला जातो. हो, ट्रेन मध्ये तेच आपण आता बोलत होतो, इंजिन मध्ये. आय थिंक कोळसा तुला आता गुगल करून बघायला पाहिजे की कोळशाचं चित्र असतं ते. Yeah, see, remains of wood after burning, that is fine, but she hasn't seen exactly what is, as madam says that it is remains of wood after burning. Ha. कोळसा म्हणजे ती करपलेली राख ना. करपलेली राख नाही. आता जे जसं मी मगाशी एक्सप्लेन करत होते की नाही, की झाडं म्हणजे आता हे जे पिक्चर आपल्याला दाखवलेलं आहे इकडे, इथे चित्र, ह्याच्यामध्ये मॅम. हा. Sorry, what happened? तिच्या गौरवचा Also आवाज made by coal. Okay, let me just continue. Maybe after 10 minutes remaining, we'll talk. Okay, let me just continue. Miss, you are on mute mode. Thank you so much. Yeah. So आता इकडे जसं आता ही जे काही पृथ्वीच्या वरती म्हणजे आपण लँड मध्ये आहोत, तर तिथे जंगल वगैरे असतं ना. मेन म्हणजे जसं रिमेन्स ऑफ वूड इन आफ्टर बेरिंग इट. म्हणजे हे जे आहे, मगाशी मी तुम्हाला हेच सांगत होते की ही जी पूर्ण झाडं पेडं जी आहेत ती आतमध्ये गेली, जमिनीच्या आत गाडली गेली. आणि असं आता इतक्या
अनेक वर्ष पृथ्वीवरती उलथापालथ चालूच आहे आणि हा जो आहे तो गाभा आहे ना, ह्या इथे जो मला दिसतंय की लार्ज अमाऊंट ऑफ हीट किंवा लावा रस आहे, हे प्रेशर आहे, ह्याच्यामुळे कोळसा तयार होतो. पण मला हा प्रश्न मगाशी तिने विचारला तो मला वाटलं की यू हॅवंट सीन कोळसा, तर तुला इमेजेस मध्ये जाऊन बघायला पाहिजे. कोळसा असा काळा, इट्स वुड ओनली अँड इवन समटाइम्स अॅनिमल हे पण असतात बोन्स, त्याचा पण होऊ शकतो. अॅनिमल बोन्सचा पण कोळसा तयार होतो. बट या यू सी कोल दॅट इज कॉल्ड ॲज कोल टाकलं तर तुम्हाला चित्र दिसतील त्याच्यामध्ये अँड देन यू कॅन ऑफ वूड या म्हणजे इट्स अ ब्लॅक कलर थिंग, लाईट वेट असतं. तुम्हाला 11-12 स्टँडर्ड मध्ये जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला केमिस्ट्री लॅबोरेटरीमध्ये सुद्धा तुम्हाला तो कोळसा दिला जातो. यू हॅव टू मेक त्याच्यामध्ये एक होल करून चारकोल कॅव्हिटी टेस्ट असते. चारकोल त्याला म्हणतात, कोल किंवा चारकोल, आणि ती पण एक टेस्ट असते, ती करता येईल. तेव्हा यू हँडल दॅट कोल. पण आय एम सरप्राइज की तुम्ही कोल नाही बघितलं, बट मे बी यू विल सी इट अराउंड कुठे इस्त्रीवाला वगैरे, जसं आपण इंजिन बद्दल वगैरे बोलत होतो, तिथे पण कोळशाचा वापर केला जातो फॉर एनर्जी, फॉर इंडस्ट्रीज मध्ये वापर केला जातो फॉर ऊर्जा, हे हीट टू हे. बट ऑफकोर्स brown, exactly. Yeah, these are all definitions which you're looking at. तुम्ही ह्याच्यामधनं गुगलमधनं काढताय. सो दॅट्स व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू. पण ऍक्च्युअल लेवलला तुम्ही तो बघितला नाहीये. सो दॅट्स व्हॉट इज द, बट इट इज अ व्हेरी कॉमन हे कोळसा जरा तुम्ही आजूबाजूला फिरलात तर यू कॅन सी कोळसा असतो, अजून सुद्धा आहे, म्हणजे इट्स नॉट. बट मेन थिंग इज इट इज अ फॉसिल फ्युएल आणि त्याच्याबद्दल येस ऑफ आयर्निंग, या करेक्ट. सो द कोळशाचं जे असतं त्याचं नाव डेज पीपल आर लुकिंग फॉर other alternate sources of energy rather than having now the definition I don't want it. Ata jara let us pay attention because then I'm getting diverted to what you people are saying. Okay, so again what I'm trying to tell you is that ki this goal we need to find out. It is going to ultimately, as we are talking about over here, or rather this chapter wants you, हा ह्या धड्यामधचा मतितार्थ काय आहे की तुम्हाला नॅचरल रिसोर्सेस काय आहेत आणि त्या नॅचरल रिसोर्सेसची आता ऱ्हास होत चालली आहे. म्हणजे तिथे आता खूप वेगाने आपण वापरतोय त्याला आणि शेवटी आपल्या पुढच्या पिढीसाठी आपल्याला पाठवायला काही उरणार नाहीये. तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्याबद्दल जागरूक करायला हे हा धडा आहे. तर हे जे रिसोर्सेस आहेत, जे ते नॅचरल रिसोर्सेस, दोज रिसोर्सेस नीड टू बी प्रोटेक्टेड. तुम्ही त्याची काळजी घ्यायला पाहिजे. मग आता कोळसा जर का इज वन सोर्स ऑफ एनर्जी, मग त्याला ऑल्टरनेट सोर्स ऑफ एनर्जी काय येईल? मग सन्स एनर्जी आहे किंवा आता इवन हायड्रोजन सोर्सेस म्हणणं किंवा ते यू ऑल कॅन फाइंड आउट की व्हॉट आर डिफरंट सोर्सेस ऑफ एनर्जी विच आर सस्टेनेबल. सस्टेनेबल म्हणजे पुढे ते व्यवस्थित हो, you can use it and give it to the which is not going to जे कायम स्वरूपात राहतील आणि ज्यांनी ऱ्हास होणार नाही. येस सायली, व्हॉट यू वॉन्ट टू टेल? हॅलो, yeah, Miss, she is on mute mode. she's on mute mode. Okay, so just tell us fast. Saili, she wanted to say something. Saili, if you want to tell, unmute yourself and then tell. I think she's unable to do it. Ma'am, am I audible? Yeah, you are audible. Tell us. Ma'am, I wanted to tell something about coal. Huh? So, ma'am, we all know that the formation of coal undergoes a very long period of time. Miss, Correct. I was reading one encyclopedia on coal. So, miss, I found 4 stages of coals. Okay. So, miss, the 4 stages of coal, the first stage is pet, the second stage is lignite, the third stage is bituminous, and the last stage is anthracite.
Anthracite. It is anthracite. Anthracite. Yes, miss. Good, very good. Shall we continue? That is what Yes, I miss. think. Okay, very good. Thank you for the information, Saili. आता आपण पुढे. Miss, again you are on mute. I know. That is my problem. I'm become absent-minded professor. अच्छा, पुढे. So, just as Saili said, कि coal is found in mines. Now, these are the 4 stages which she was talking about: peat, lignite, brown coal, bituminous coal, and anthracite. तर आता त्याचं दबावाचं प्रमाण जसं वाढत जाईल तसं यू गेट अँथ्रासाइज इज द कोल ऑफ हायेस्ट ग्रेड. जितका जास्त प्रेशर मध्ये असेल त्यावेळेला तुम्हाला गुड क्वालिटी कोल दॅट इज अँथ्रासाइड. दीज आर अर्लियर कोल्स. म्हणजे प्रेशर जितकं जास्त मिळत जाईल तेवढं त्याचा कोलची क्वालिटी चांगली होत जाते. So let's go further. It is used as a fuel in thermal power plant as well as to run boilers and railway engines. Okay. Coal is also used as a fuel for cooking and for baking bricks in kilns on large scale. बरेच त्याचे उपयोग आहे. गावामध्ये जेवण करण्यासाठी तिकडे गॅस अवेलेबिलिटी नाही आहे, म्हणूनच आता हे चाललंय बायोगॅस अवेलेबिलिटी और सम अदर सोर्सेस ऑफ सोलार एनर्जी. हे सगळं आवर गव्हर्नमेंट इज ऑलवेज they are promoting all these things that now you need to look out for some other sources of energy जे आपल्याला पुढच्या पिढीसाठी हे जपून ठेवायला पाहिजे. एकदा का ह्याचं ऱ्हास झाल्यानंतर तुम्हाला परत तयार करता येणार नाही. जसं कोळशाला मगाशी सायली म्हणाली की कितीतरी वर्ष लागतात बनायला. फ्रॉम द स्टार्टिंग ऑफ द अर्थ्स फॉर्मेशन दीज थिंग्स आर हॅपनिंग. त्याच्यामध्ये यू नो दॅट सो मेनी चेंजेस, कितीतरी the upper layer of the earth has gone down and then it has started going inside, and then with pressure it has developed all this. Same thing is for petroleum also. Petroleum मध्ये पण प्लॅन्क्टन्स जे छोटे छोटे आहेत ते आतमध्ये खोलवर जमिनीतनं पेट्रोलियम ऑइल इज, आणि पण ते आता हळूहळू काढून काढून त्याचं आपल्याला यू नीड टू लुक आउट फॉर सम अदर सोर्स ऑफ एनर्जी. यू कांट जस्ट कंटिन्यू विथ दॅट. ओके. The gaseous fuels, producer gas, water gas are obtained from coal. So coal person you get all these. Coal as an energy source contributes greatly to industrial development. खूप उपयोग आहे कोलचा, पण that again as I said की आपल्याला त्याच्यासाठी वेगवेगळ्या you need to search for different sources of energy. आता हे this is it. आता मी मगाशी बोलत होतो तसं how are mineral oil and natural gas formed. So here you can see that की खूप वर्षांपूर्वी these are small planktons आणि हे इथे दाखवलेत, and this is the marine life. हे जे आहे ते पाण्याखालचं जीवन आहे. आणि मग तिथे सुद्धा these planktons हे जे आहेत ते आता you can see that हा जो पेट्रोलियम बेड आहे इकडे जे आहे ते आता हे खणून we are just reducing the amount of this is oil and natural gas. At present they are trying to bring about that oil up. पण असं किती काळ लागणार. ONGC searching for newer bed formation की कुठे अजून मिळतंय का खनिज द्रव्य, तर हे समुद्राच्या खाली पातळीतलं आहे. Now Oil and Natural Gas Corporation ONGC जे आपण म्हटलं was established on 14th August 1956. ओके. 1956 साली 14 ऑगस्टला त्याची उभारणी झाली. It functions under the Ministry of Petroleum and Natural Gas of Government of India. आता सध्या तुमच्या लक्षात येत असेल की पेट्रोलच्या प्राइसेस खूप वाढल्या आहेत आता, समथिंग लाईक 100 रुपीज वगैरे. सो बिकॉज त्याची कमतरता जाणवायला लागली, सो दॅट प्राइस इज नाव गेटिंग इन्क्रीज. सो वी नीड टू फाइंड आणि आपण दुसऱ्या देशांवरती अवलंबून राहता कामा नये ना. वी शुड बी सेल्फ सफिशियंट. आपल्याला आता हे करायला पाहिजे, शोध घ्यायला पाहिजे की आपल्याकडे काय आहे किंवा दुसरे कोणती सोर्सेस आहेत की ज्याच्यापासून आपण वेगळ्या पद्धतीने आपल्याला वी गेट द सोर्स ऑफ एनर्जी. ONGC is the largest oil and gas research and production company in India. Its head office is in Dehradun, Uttarakhand. ONGC produces about 77% of crude oil and about 62% of natural gas produced in India. सो आपल्या इथले सगळे सोर्सेस आहेत वेगवेगळे ONGCनी फाइंड आउट केले, तिथून आपल्याला 77% ऑफ क्रूड ऑइल मिळतं आणि 62% ऑफ नॅचरल गॅस मिळतं.
Of the 7 commercially imported underground oil reserves in India, ONGC has successfully explored 6. म्हणजे 7 इम्पॉर्टंट ऑइल अंडरग्राउंड रिझर्व्ह जे आहेत किंवा जिथे आपण स्टोरेज म्हणजे जिथून आपल्याला मिळतंय खालून समुद्राच्या त्याच्यातल्या ONGCनी 6 एक्सप्लोर करू शकले आहेत. म्हणजे त्यांनी तिथे जाऊन आतमध्ये ड्रिलिंग करून ते काढायचा प्रयत्न केलाय आणि तो सक्सेसफुल झालेला आहे. अँड देअरफॉर दॅट इज द रिझन वाय 77% of crude oil we get it from ONGC and 62% of natural gas. Now, mineral oil is a liquid formed by decomposition of organic substances buried underground. Okay, so here millions of years ago, bodies of dead sea organisms sank to the bottom of the sea. आता हे mineral oil कसं? It is the liquid fuel. Coal is the solid fuel, आणि coal is formed by burial of wood inside the earth's crust. म्हणजे लाकडं किंवा झाडं पेडं जेव्हा ती जमिनीत आतमध्ये अंडरग्राउंड जातात त्यावेळेला त्याच्यावरती दबाव येऊन आपल्याला कोल मिळतं. इट इज अ सॉलिड फ्युएल. मिनरल फ्युएल इज अ लिक्विड फ्युएल, म्हणजे जसं लिक्विड, सॉलिड, लिक्विड अँड गॅस. सो इट इज अ लिक्विड फ्युएल. And it is formed by decomposition of organic substances buried underground. म्हणजे आता जी जीवाश्म म्हणता येईल किंवा छोटे छोटे बारीक बारीक मागच्या वेळेला आपण हे करत होतो ना, पेट्रोलियम बद्दल आपण बोललो होतो, डिस्टिलेशन, त्यावेळेला आपण म्हटलं होतं की छोटे छोटे जीवाश्म बारीक समुद्राच्या पोटात असतात, ते एकावर एक असे त्यांचे थर जमून त्यांच्यामुळे बऱ्याच अनेक वर्षांपासून द बॉडीज ऑफ डेड सी ऑर्गॅनिझम सँक टू द बॉटम. म्हणजे जे मरीन लाईफ आहे किंवा जे मासे आणि छोटे छोटे प्राणी आहेत ते एकावर एक मेल्यानंतर ते समुद्राच्या तळात जातात, खाली तळायला लागतात आणि मग ते जमून जमून त्याचे थर झाले. layers of soil and sand collected on them. आणि त्याच्यावरती मग जी समुद्रातला गाळ किंवा त्याच्यावरती वाळू ही एकावर एक जमत गेली. Due to high pressure and temperature, the remains of dead organism were transferred into mineral oil. आणि मग ते ऑर्गॅनिक, म्हणजे आपलं शरीर सुद्धा ऑर्गॅनिक आहे. म्हणजे कार्बन आणि हायड्रोजननी मॅक्सिमम बनलेलं आहे. ऑफकोर्स आपल्या शरीरात इतर अनेक एलिमेंट्स पण आहेत, पण जे प्लांट्स, आवर सेल्स किंवा जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत शक्यतो त्यांना आपण ऑर्गॅनिक हे म्हणतो. आणि ते समुद्रात जमत जमत जाऊन त्याच्यापासून आपल्याला हे ऑइल मिळतं. ड्यू टू द हाय प्रेशर अँड टेम्परेचर, द रिमेन्स ऑफ द डेड ऑर्गॅनिझम वर ट्रान्सफर्ड इन टू मिनरल ऑइल. नाव द अंडरग्राउंड मिनरल ऑइल इज एक्स्ट्रॅक्टेड टू ऑइल वेल्स. आता त्याच्या विहिरी असतात, जसं पाण्याची कशी विहीर असते तसं ऑइल वेल्स आहे. Mineral oil is found mainly in oil sand, shell, sandstone and limestone at the depth of about 1000 to 3000 meters. एवढ्या खाली आपल्याला मिनरल ऑइल इतकं खणायला लागतं. जिथे ऑफकोर्स तो सॉलिड पोर्शन असतो, पाण्याच्या खाली आतमध्ये जाऊन यू हॅव टू डिग, म्हणजे तुम्हाला असं बोरवेल सारखं तुम्हाला नळी म्हणजे असं हे पाईप्स घालून तुम्हाला सँडस्टोन, लाईमस्टोन वगैरे सगळं पार करून जवळजवळ 1000 ते 3000 मीटर्स खाली तुम्हाला हे मिनरल ऑइल दबलेलं असतं, ते तुम्हाला काढायला लागतं. मिनरल ऑइल इज ऑल्सो नोन ॲज पेट्रोलियम ऑर क्रूड ऑइल. इट इज ग्रीनिश ब्राऊन इन कलर. त्याचा रंग ज्या वेळेला ते सुरुवातीला काढलं जातं तेव्हा त्याचा असा हिरवट ब्राऊन कलर सारखं असतं. आणि पेट्रोलियम इज अ मिक्सचर ऑफ मेनी कंपाऊंड्स, मेनली ऑफ हायड्रोकार्बन टाईप. तर म्हणजे आपण पेट्रोल गाडीमध्ये घालतो तो एक आहे. केरोसिन इज वन मोर टाईप. त्याच्यानंतर म्हणजे एक त्याचे फ्रॅक्शन्स आहेत. आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशन बघितलंय राईट. सो त्या पेट्रोलियम मधनं सुरुवातीचे जे फ्रॅक्शन्स आहेत ते कार्बनचे जे फ्रॅक्शन्स त्याच्यातनं स्लोली एक एक फ्रॅक्शन, पहिल्यांदा गॅस येतो, मग त्याच्यानंतर लिक्विड येतात. म्हणजे आता एक 20 डिग्रीला, 30 डिग्रीला, 40 डिग्रीला असं बॉईल होत जाऊन आपण ते तुम्हाला ती जे असं आपण फ्रॅक्शनल डिस्टिलेशनचं आपण प्रोसेस बघितली, ती प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या, तिथे ते कॉलम सुद्धा ना प्रचंड मोठे असतात. आपण अगदी एवढूशे दिसतो त्याच्यासमोर, कारण तेवढ्या लेवलचं. आणि ऑफकोर्स इट इज व्हेरी केअरफुल्ली इट हॅज टू बी ऑपरेटेड, कारण हे जे लिक्विड असतं पेट्रोलियम ते फ्लेमेबल म्हणजे
आग पकडू शकतं पटकन. म्हणूनच जेव्हा तुम्ही कधी पेट्रोल भरायला वगैरे गेला, म्हणजे कुठे प्रवासाला जाताना पेट्रोल साठी गाडी थांबते त्यावेळेला तुम्ही सूचना वाचता का? कधी कधी तिथे म्हटलंय मोबाईलचा उपयोग चांगला नाही, सिगरेट किंवा लायटर काही ठिणगी पडता कामा नये. टुडे कॅन वी कम्प्लीट दिस लेसन? लेट्स सी बाळ. मानसी बाय, एक्झाम आहे का या लेसनची? Let us see. Okay. So it is also known as so that is the reason why तिथे जेव्हा ती प्रोसेस चालू असते त्यावेळेला सुद्धा खूप दक्षता घ्यावी लागते, नाहीतर काय आग पकडू शकतं आणि मोठा ऍक्सिडेंट होऊ शकतो. सो पेट्रोलियम इज अ मिक्सचर ऑफ मेनी कंपाऊंड्स, मेनली ऑफ हायड्रोकार्बन्स. कारण हे ज्वालाग्रही पदार्थ आहेत, पेट्रोल किंवा केरोसिन वगैरे हे सगळे पटकन आग पकडू शकतात. इट ऑल्सो कंटेन्स कंपाऊंड्स ऑफ ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. कार्बन आणि हायड्रोजन ह्याच्या व्यतिरिक्त तिथे ऑक्सिजन, नायट्रोजन आणि सल्फर ही सुद्धा एलिमेंट्स त्याच्यामध्ये असतात. पेट्रोलियम इज एक्स्ट्रॅक्टेड थ्रू ऑइल वेल्स अँड रिफाइंड बाय फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. ते आपण बघितलं, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मेथड्स ऑफ सेपरेशन टेक्निक्स मध्ये आपण बघितलं, टू सेपरेट अदर कंपोनंट्स. म्हणून फ्रॅक्शनल डिस्टिलेशन मध्ये वेगवेगळे कंपोनंट्स, गॅस पहिले, मग लो बॉइलिंग फ्रॅक्शन्स, मग हाय बॉइलिंग फ्रॅक्शन्स आणि सर्वात शेवटी टार किंवा पेट्रोलियम जेली आणि मग टार मिळतं. एव्हिएशन पेट्रोल. एव्हिएशन पेट्रोल म्हणजे विमानासाठी लागणारं पेट्रोल, गॅसोलीन, त्याच्यानंतर डिझेल, केरोसिन, नाफ्ता, लुब्रिकेटिंग ऑइल, टार आर ऑल ऑब्टेन फ्रॉम पेट्रोलियम. म्हणजे जेव्हा ते समुद्रातनं हे जे ग्रीनिश ब्राऊन कलरचं हे काढलं जातं, तपकिरी रंगाचं, हिरवट तपकिरी रंगाचं जे ऑइल काढलं जातं समुद्रातून, आणि ज्या वेळेला ते त्याचं वेगवेगळ्या भागांमध्ये ते सेपरेट केलं जातं, ऑफकोर्स तेव्हा ते क्लिअर असतं, खाली तो टार राहतो जो काळपट रंगाचा असतो, मळी राहते, जसं मळी म्हणता येईल, आणि जे लिक्विड असतं ते स्वच्छ जेव्हा तुम्ही डिस्टिलेशन करता त्यावेळेला ते पाण्यासारखं कलरलेस असतं आणि ते तुम्ही वेगवेगळ्या फ्रॅक्शन्स मध्ये करता. They are used as fuel and for production of dyes, pesticide, perfumes, artificial fibers. आता तुम्ही हे जे काही बऱ्याच गोष्टी, म्हणजे आता कपडे आपण वापरतो किंवा परफ्यूम लावतो, त्याच्यानंतर वेगवेगळे रंग, या सगळ्यासाठी ह्या पेट्रोलियमचा उपयोग केला जातो. फायबर्स म्हणजे आपण कपड्यांचे वेगवेगळे टाईप्स, आता हे जे पॉलिमर, पीव्हीसी आपण म्हणतो, पीव्हीसीच्या बॅग्स वगैरे आपण सहज म्हणतो, बट इट इज व्हॉट, पॉलिव्हिनाइल क्लोराइड. सो ते पॉलिमर्स आहेत, ते तुम्ही पुढे त्याच्याबद्दल जास्त माहिती घ्याल. पण हे ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या त्या ह्या कंपोनंट. म्हणूनच कार्बन आणि हायड्रोजनची जी केमिस्ट्री आहे, ज्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतात, ते जर का आपण पिरियॉडिक टेबल तुम्ही बघितलं असेल आता, किंवा आपण हे एलिमेंट्स बद्दल बरंच बोललो, तर त्यावेळेला जेवढे एलिमेंट्स त्या, म्हणजे 118 एलिमेंट्स आहेत, त्यांचे जेवढे कंपाऊंड्स आहेत, म्हणजे हे मॉलिक्युल्स कंपाऊंड्स आता आपण बघितले, त्याच्यापेक्षा जास्त फक्त कार्बन एकट्याचे जेव्हा हायड्रोजन आणि इतर ह्यांचे संयुग होऊन जे काही अणू आणि रेणू आणि त्याच्यानंतरचे मॉलिक्युल्स आणि हे बनतात. येस, यू हॅव सीन इट. व्हेरी गुड मानसी. तर त्याच्यामुळे so you've seen how huge the periodic table is. Periodic table is 118 एलिमेंट्स आहेत. सो त्याच्यापेक्षा जास्त आता कार्बन आणि हायड्रोजनचे कंपाऊंड्स आहेत ह्यानी, कारण कार्बन मध्ये एक वेगळ्या प्रकारचा कॅटनेशन या 118 एलिमेंट्स, कॅटनेशन जे आहे, ज्याच्यामुळे वेगवेगळे कार्बन हा जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने संयोग करू शकतो. सो दॅट टाईप ऑफ कार्बनचं हे जे नेचर आहे, त्यामुळे कार्बन वेगवेगळ्या जास्त कंपाऊंड्स त्याचे फॉर्म झालेले आहेत आणि ते खूप उपयुक्त आहेत. आणि त्याच्यापासून म्हणजे आपण इमॅजिन पण करू शकत नाही, जर कार्बन आणि हायड्रोजन किंवा ऑर्गॅनिक म्हणजे जर का ते कार्बनचे संयोग झाले नसते तर मग आपण कसे जगलो असतो. हे आता आपण इतक्या अवलंबून आहोत सगळ्या गोष्टी, काहीही घ्या तुम्ही, पेन्सिल घ्या, ड्रेस घ्या तुम्ही, तुमचे कॉस्मॅटिक घ्या, काय नेम, स्वयंपाकघरात बघा, इवन फर्निचर बघा, हे सगळं जे आहे इट इज बेस्ड ऑन ऑर्गॅनिक केमिस्ट्री ओनली. ओके, पेट्रोलियम अँड पेट्रोलियम. Yes.
टीचर तुम्ही एक सांगू शकता का की मिनरल ऑइल कशासाठी वापरतात? काय काय सांगू शकते? मिनरल ऑइल कशासाठी वापरतात? मिनरल ऑइल पासून हे सगळं मिळतं ना. मिनरल ऑइल पासूनच पेट्रोलियम प्रोडक्ट मिळतात आतापर्यंत. मिनरल ऑइल म्हणजे क्रूड ऑइल आहे जे समुद्रात तयार होतं आणि ते कशामुळे? ते जीवांमुळे तयार होतं. समुद्रामध्ये जे प्राणी, मासे, कीटक बारीक बारीक जे असतात जीवाश्म आणि ते दबावामुळे जसं लाकडाच्या दबावामुळे जमिनीवरती कोल फॉर्म होतो आणि तसं समुद्राच्या तळागाळात आपल्याला मिनरल ऑइल हे मिनरल ऑइल खेचून काढलं जातं बाय ऑइल अँड नॅचरल गॅस ही जी कमिशन आहे ते ONGC ज्याला म्हणतात. फॉर व्हॉट पर्पज इट इज यूज इन द सेन्स इट इज यूज फॉर सो मेनी पर्पजेस. पहिले ते डिस्टिल करून त्याच्यापासून हे वेगवेगळे फ्रॅक्शन्स केले जातात. आता हा जो कुकिंग गॅस आहे तुमचा घरी आपण जेवण करतो तो फर्स्ट पार्ट आहे. त्याच्यापासून तुम्ही आता इथे मुंबईमध्ये वगैरे पाईप गॅस आहे ज्याला नॅचरल गॅस ज्याच्यावरनं आपलं ट्रान्सपोर्टेशन चालू आहे. मी आता तेच तर सांगत होते की हे जे सगळं जे आहे ते पेट्रोलियम प्रोडक्ट्स वरतीच आहे. म्हणजे त्याच्यानंतर पेट्रोल जे गाडीत तुम्ही भरताय, एव्हिएशन फ्युल विमानात भरलेलं, डिझेल त्याच्यापासून अनेक काही बनवलं जातं. म्हणजे तेच मी आता तेच सांगते की जे तुम्ही कुठची गोष्ट बघा, पॉलिमर म्हणजे PVC प्लास्टिक जे आपण वापरतो, टेक्सटाईल कपडे जे वापरतो, हे सगळं जे काही आहे ते आपल्याला जे मिळतं खनिज द्रव्य समुद्रातून त्याच्यापासूनच आहे. पूर्वी ते म्हणजे टार चे रस्ते नंतर हे काय ते लिप बाम वगैरे तुम्ही वापरता, परफ्युम्स, तुमचे डाईज वेगवेगळे रंग हे सगळं त्याच्यापासूनच तयार होतं. अजून कशासाठी वापरतात म्हणजे हे सगळं जे तू तुझ्या आजूबाजूला बघतेस ना ते सगळं पेट्रोलियम प्रोडक्ट किंवा वूड किंवा ऑर्गॅनिक केमिस्ट्री पासूनच बनवलेलं आहे. काही कुठची गोष्ट तू घेतलीस तर या. ओके मॅम, थँक्यू. ओके या. सो लेट अस गो फर्दर. त्याच्यात हे दिस इज दे इथे तुम्हाला जर का विचारलं असेल तर यू कॅन पुट दिस डाऊन ॲज दे आर यूज एस फ्युअल. एक तर महत्वाचं म्हणजे ते इट इज ऊर्जा, एनर्जी अँड फॉर प्रोडक्शन ऑफ डाईज म्हणजे रंगांचं, पेस्टिसाइड्स, तुझे काय आपण कीटकनाशक, परफ्युम्स, अत्तर अँड आर्टिफिशियल फायबर्स जे काय आपण म्हणतो ना नायलॉन, सिंथेटिक फायबर हे जे आहे कपडे असतात ते सुद्धा त्याच्यापासून बनवले. अजून अनेक उपयोग आहे पण हे काही त्यातले उपयोग दिलेले आहेत. नाव नॅचरल गॅस. नॅचरल गॅस हा जो आहे तो पहिला फ्रॅक्शन येतो म्हणजे ज्या वेळेला समुद्रात खणलं जातं ज्या वेळेला तो पाईप टाकला जातो तेव्हा पहिल्यांदा तुम्हाला नॅचरल गॅस मिळतं. त्याच्या खाली मिनरल ऑइल असतं. Okay, so natural gas is an important fossil fuel. It is found associated with petroleum in the underground oil wells. जशा विहिरी असतात पाण्याच्या, विहिरींना पण पाण्यासाठी ते खणायला लागतं ना. काही काही ठिकाणी ज्या लोकांना कळत असतं की विहिरी ह्या ठिकाणी भूभागामध्ये पाणी आपल्याला मिळेल तर तिथे हे केलं जातं, खणलं जातं. म्हणजे कधी कधी विहिरी खणून सुद्धा पाणी लागत नाही. तसंच आहे ह्या इथे की एक साधारण एखादी जागा त्यांना कळते की ह्या ठिकाणी पाणी मिळू शकेल तर मग म्हणजे खाली जमिनीत खणायला जातं तर मग पाणी लागतं. तसं आता काही किल्ले आहेत, सिंधुदुर्ग किल्ला किंवा विजयदुर्ग किल्ला जिथे समुद्राच्या जवळ आहे. आता सिंधू पण आतमध्ये गोड्या पाण्याची हे विहीर आहे तर असं पण असू शकतं. पण त्याच रीतीने इथे सुद्धा जेव्हा तुम्हाला त्या पेट्रोलच्या ज्या विहिरी आहेत अंडरग्राउंड अँड इन सम प्लेसेस ॲज नॅचरल गॅस अलोन तर त्या विहिरींच्या वरती आधी हा गॅस असतो आणि मग त्याच्यानंतर काही काही ठिकाणी तुम्हाला ऑइल नसतं फक्त नॅचरल गॅसच्या विहिरी मिळतात. द मेन कंपोनेंट ऑफ नॅचरल गॅस इज मिथेन. मिथेन जो गॅस आहे त्याला नॅचरल गॅस म्हणतात. जो द फर्स्ट हे कार्बन हायड्रोजन मधला हायड्रोकार्बन्स मधला पहिला मेंबर आहे तो मिथेन CH4. कार्बन 4 हायड्रोजन बरोबर इट विल कंबाईन टू गिव्ह मिथेन. नंतर इथेन, प्रोपेन अँड ब्युटेन ही जी आहेत मंडळी ही एकामागोमाग एक
आहेत एका सिक्वेन्स. म्हणजे से फॉर एक्झाम्पल Miss has left the meeting. No, I didn't leave the meeting. I was not audible. That's what I thought. म्हणून I rejoined the meeting. Okay. Now am I audible? Yes, thank you. Let me present. Fine. मला असं वाटायला लागलं, मी तुम्हाला विचारत होते पण तुम्हाला ऐकू येत नव्हतं की मी एनिवेज. तर आता आय वॉज जस्ट ट्राइंग टू एक्सप्लेन यू हे मिथेन इथेन जे आहे ते. सो हे जे आहेत ते जे कार्बन आणि हायड्रोजन, कार्बन ज्या वेळेला 4 हायड्रोजन बरोबर कंबाईन होतं त्यावेळेला मिथेन तयार होतं. कार्बन त्याची व्हॅलन्सी म्हणता येईल ते 4 आहे, त्यामुळे इट इज कमिंग आउट ॲज CH4. त्याच्यानंतर ह्याच सिरीज मधला दुसरा मेंबर आहे इथेन, C2H6. इथे कसं स्ट्रक्चर आहे बघा, इथे कसं आहे कार्बन 4 आहे, इथे तुम्हाला बघायला मिळेल तर कार्बन आहे तो 6 हायड्रोजन बरोबर. तर 6 हायड्रोजन म्हणजे ह्या कार्बन 3 बरोबर कार्बनची व्हॅलन्सी जी आहे ती 4च राहणार, 1 2 3 4. मग हा कार्बन ह्याच्या बरोबर कंबाईन झालाय आणि उरलेले 3 आहेत ते त्याचे हायड्रोजन बरोबर. हा त्याचा दुसरा. तिसरा आहे तर प्रोपेन, ह्याचं नाव मिथेन, ह्याला इथेन म्हटलं जातं. प्रोपेन इज C3CN आणि ह्याचा जनरल फॉर्म्युला असा आहे CnH2n+2. म्हणजे कार्बन ज्या वेळेला हायड्रोजन बरोबर, ह्यांना म्हणतात अल्केन्स. हे जे आहेत ते सर्वात फर्स्ट हे ह्याच्यामध्ये अल्केन्स. हे ह्या फॉर्म्युलाने. मग जर का हा फॉर्म्युला इकडे अप्लाय करायचा असेल तर मग CN म्हणजे 3, जर 3 घातलं तर 6 7 8 C3H8 असं तुम्ही करून तुम्हाला कितीही नंबरचा कार्बन असेल तर तो तितक्याच नंबरच्या ह्याच प्रमाणात हायड्रोजन बरोबर कंबाईन होणार ह्या सिरीज मध्ये. ही जी आहे ती अल्केन सिरीज आहे. तर आता इथे बघता येईल की कार्बन 3 कार्बन, मग ते 3 कार्बन आहेत ते एकमेकांशी असे लिंक झाले आहेत. मग हे जे शेवटचे कार्बन आहेत ते ऑलरेडी एकाशी कंबाईन झाले आहेत, उरलेल्या ह्याच्या बरोबर ते हायड्रोजन बरोबर असे. हा पण कार्बन जो आहे तो ह्या 3 हायड्रोजन बरोबर आणि चौथा त्याचा आहे तो इथे कंबाईन झालेला. पण हा जो सेंटरचा जो आहे त्याला तो 2 हायड्रोजन बरोबर कंबाईन होतं, कारण ऑलरेडी त्याची व्हॅलन्सी इथे 2 जी आहे ती पूर्ण झालेली. तर असं तुम्ही हे जे आहे ते नॅचरल, हा जो आहे तो फर्स्ट मेंबर विच इज द कॉल्ड ॲज नॅचरल गॅस मिथेन. ओके, आय होप मी थोडं ऍडव्हान्स सांगितलं, सहज म्हणून वाटलं म्हणून सांगितलं, पण तुम्हाला कळलं का? हॅव यू हॅव अंडरस्टूड, फॉलोड थोडंसं तरी? आय डोंट एक्सपेक्ट सगळ्यांना खूप सारं कळेल, पण जर का म्हणजे आय ट्राय टू एक्सप्लेन यू विथ रिस्पेक्ट टू व्हॉट इज मिथेन इथे. ओके, सो हिअर द मेन कॉम्पोनंट ऑफ नॅचरल गॅस म्हणजे ज्या खालच्या ज्या समुद्राच्या तळातनं ज्या काही विहिरी आहेत त्याच्यातनं पेट्रोल बरोबर तुम्हाला नॅचरल गॅस. मेन इट इज मिनरल ऑइल. मिनरल ऑइल इज नथिंग बट पेट्रोल आणि तुमचं नॅचरल गॅस. ओके,
सो द मेन इट इज क्रूड ऑइल, त्याला क्रूड पण म्हणतात, म्हणजे ते प्युअर नसतं ना, त्याला काढून मग त्याचं प्युरिफिकेशन किंवा त्याला शुद्धीकरण केलं जातं. The main component of natural gas is methane, while ethane, propane, butane are present in small proportions. म्हणजे जेव्हा मिथेन मॅक्झिमम म्हणजे 90% तुम्हाला मिथेन मिळतं किंवा 95% मिथेन असतं, ज्याला आपण म्हणतो नॅचरल गॅस. तर तुम्हाला हा प्रश्न येऊ शकतो की नॅचरल गॅस म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती पाहिजे. आणि मिथेन आणि त्याच्याबरोबर हे बाकीचे सुद्धा थोड्या अधिक प्रमाणात असतात. हे सगळे गॅसेस आहेत. ओके, पहिले 5 members are gases so they are present आणि in various proportion. Natural gas is formed from remains of organism buried deep underground and subjected to high pressure. मग तेच आपण मगाशी म्हटलं होतं की नॅचरल गॅस जो आहे तो कसा तयार होतो, की हे जे जीवाश्म आहेत, समुद्रातले जीव आहेत, ते खूप खाली अनेक युगानुयुग मरून पडलेले असतात आणि त्यांच्यावरती प्रेशर आलं की ते त्या This fuel can be carried over long distances by means of gas pipeline. आता समुद्रामध्ये ही अशी पाईपलाईन टाकली जाते आणि तिच्यात ना ते, कारण ते हाताळायला खूप कठीण जातं. म्हणजे समजा जरा जरी कुठेतरी ज्वालाग्रही आहे असल्यामुळे कुठेही जरा जरी काही अगदी आगच पकडा पण काही हे झालं, घर्षण झालं तरी पण पटकन त्याच्यामध्ये, कारण ते इतक्या मोठ्या प्रमाणात असतं खालून समुद्रात मिळाल, ते व्यवस्थितरित्या जिथे त्याची प्रक्रिया त्याच्यावर केली जाते तिथे आपल्याला घेऊन जायचं असतं. म्हणून त्याच्यासाठी त्याला पाईपलाईन बंदिस्त करूनच नेलं पाहिजे. इट इज ट्रान्सफॉर्म्ड अंडर हाय प्रेशर इन टू कम्प्रेस्ड नॅचरल गॅस CNG. आणि हा जो ऑइल किंवा नॅचरल गॅस आहे तो, जसं आपण आपल्याला सिलेंडर्स जे आता येतात, इथे आता कसं आहे मुंबईमध्ये वगैरे त्याच्या हे आहेत पाईपलाईन मधनं हा CNG दिला जातो. आणि बसेस वगैरे पण आता बघतो, कारण दॅट इज अ प्युअर काय म्हणता येईल क्लीन फ्युएल, त्याच्यापासून प्रदूषण होत नाही. आणि लिक्विफाईड नॅचरल गॅस LNG किंवा लिक्विफाईड नॅचरल गॅस असं, दिस मेक्स इट पॉसिबल टू ट्रान्सपोर्ट द गॅस. म्हणजे प्रेशर दिल्यामुळे तो कॉम्प्रेस नॅचरल गॅस म्हणजे कॉम्प्रेस होऊन हे करू शकतो आणि लिक्विफाईड म्हणजे प्रेशर दिल्यामुळे तर लिक्विड हे होतं, त्याचं लिक्विड मध्ये रूपांतर होतं. गॅसवरचं प्रेशर म्हणजे एखाद्या लिक्विडवरचं प्रेशर रिलीज केलं की ते गॅस होतं. तुम्ही ज्याच्यावरती प्रेशर दिला की तो म्हणजे सिलेंडर्स मध्ये वगैरे सुद्धा, आता घरी जो आहे आपला कुकिंग गॅस ज्याला आपण म्हणतो, तो जर ते आहे तो प्रेशर मध्ये आहे. सो इट इज इन द लिक्विड फॉर्म. ज्या वेळेला तुम्ही ते प्रेशर रिलीज करता त्यावेळेला इट टर्न्स इनटू अ गॅस. ज्या वेळेला आपल्याला बर्नर मध्ये येतो त्यावेळेला तो, पण जेव्हा तुम्ही त्याचं प्रेशर हे केल्यानंतर आतमध्ये तो गेशियस हे लिक्विड फॉर्म मध्ये असतं. Now, what are the characteristics of CNG? CNG जो आपल्याला मिळतो, which is supposed to be a good gas, पण त्याचे कॅरेक्टर बघा, इट कॅचेस फायर इझिली, पटकन आग पकडू शकतं. नो सॉलिड वेस्ट रिमेन्स आफ्टर कंबशन. ज्या वेळेला त्याचा पूर्णपणे तो जळून जातो त्याच्यानंतर काही राख वगैरे काही राहत नाही तिथे. कोल म्हणजे आपण कोळसा जर का हे केला तर खाली राख राहते त्याच्यामध्ये, पण ह्याला CNG ला काही तसं. कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर आर फॉर्म्ड इन स्मॉल क्वांटिटीज. थोड्या प्रमाणात कार्बन डायऑक्साइड आणि अदर पोल्युट. आता म्हणजे आता ना इथे म्हणजे शहरामध्ये तुम्हाला माहिती असेल कदाचित, आपले हे जे येस इट्स अ CNG गॅस. आता तुमच्या गाड्या पण आहेत ना CNG वरती चालणाऱ्या, आता बऱ्याच तुम्हाला माहिती असतील की हो CNG. मग दॅट इज ऑल्सो वन यूज ऑफ पेट्रोलियम. CNG जे गॅसेस वरती बसेस आहेत आपल्या, त्यांना ना असं वेगळा पट्टा असतो, ग्रीन किंवा येलो पट्टा जो असतो तो. सो त्याच्यावरनं आपल्याला कळतं की ही बस म्हणजे नॉर्मल बस पेक्षा वेगळी आहे. नॉर्मल बस लिक्विड पेट्रोल घेतात, ही जी CNG वरती जाणारी आहे. आणि दुसरं म्हणजे गिझर्स, घरचे जे हिटर्स असतात ना, आता गिझर असतो आपला, तो आता इलेक्ट्रिसिटीवर चालतो की नाही, तर तो आता जो इलेक्ट्रिसिटीवरती चालतो त्यावेळेला त्याला त्याच्याऐवजी म्हणजे आता इलेक्ट्रिसिटीचं कोणाला भीती वाटत असेल तर त्याच्यासाठी गॅसवाले गिझर्स पण आहेत. पण त्याला तुम्हाला काळजी घ्यावी लागते काय की त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि तयार होत असतं थोड्या अधिक प्रमाणात. जर हवेशीर जागा असेल बाथरूम मध्ये ते गिझर लावले जातात,
हल्ली हल्ली त्याच्यामुळे काय व्हायला लागले की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण बाथरूममध्ये चिकार प्रमाणात हे म्हणजे आंघोळ झाल्यानंतर ते तो ऑन असतो ना आतमध्ये ती ज्योत पेटली जाते आणि त्या ज्योतीच्या ह्याच्यामुळे कार्बन डायऑक्साईड रिलीज होतं. तो जसं आपला शेगडी असते ना तिला ऑन केल्यानंतर गिझर येस आंघोळ आपण हे करतो ना हॉट वॉटर गरम पाण्यासाठी जे आपण वापरतो तर नॉर्मली ते इलेक्ट्रिक बजाज किंवा वेगवेगळ्या कंपन्यांचे जे असतात ते नॉर्मली वॉटर हीटर येस ते इलेक्ट्रिक ह्याच्यावरती चालतात. पण काही लोकांना इलेक्ट्रिकची भीती वाटत असेल तर त्याच्यासाठी ते गॅसवर चालणारे पण अवेलेबल आहेत. आणि हे जे गॅसवर चालणारे अवेलेबल आहे त्याच्यात एक प्रॉब्लेम कधी कधी काय होऊ शकते की गॅस म्हणजे कसं आपण जसं शेगडी ऑन केल्यानंतर तसंच तिथे एक हे असं बटन ऑन केल्यानंतर ते चालू होतं आणि मग पाणी ताप पण त्याच्याबरोबर कार्बन डायऑक्साईड रिलीज केला जातो आणि त्या कार्बन डायऑक्साईड जर बाथरूम छोटं असेल तर त्याच्यामध्ये तो जमा होतो आणि कधी कधी त्याच्याने आंघोळ झाल्यानंतर जर का हवेशीर नसेल किंवा तिथे एक्झॉस्ट नसेल तर काय होऊन जातं तो अक्युमुलेट होतो आणि बऱ्याचदा असे केसेस झाले आहेत की माणूस हे होतं म्हणजे एकदम चक्कर येऊन पडू शकतो किंवा आतमध्ये बाथरूम मध्ये काहीतरी आपल्याला कारण जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड तयार झाल्यानंतर ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे गुदमरण्याची शक्यता होते असं होऊ शकतं जर का गॅस गीझर असेल तर. Okay, so it catches no solid waste. I just thought I'll explain you कारण इथे carbon dioxide and water are formed in small quantities. Other pollutants are not produced, can be transported easily and combustion can be controlled easily. Other pollutants are not produced म्हणजे फक्त कार्बन डायऑक्साईड आणि पाणी तयार होतं आणि दुसरे बाकी काही त्याचं प्रदूषण होत नाही. इट कॅन बी ट्रान्सपोर्टेड इझिली पाईप मधनं आपल्याला ते जिथून खणले जातात तिथून आपल्याला पाईपनी ते गॅसेस त्या जिथे आपल्याला त्याची गरज असते त्या तिथपर्यंत सहज नेऊ शकले जाऊ शकतात. दॅट इज इट इज ट्रान्सपोर्टेड इझिली. कंबशन कॅन बी कंट्रोल्ड इझिली. कंबशन म्हणजे त्याचं ज्वलन सुद्धा इतका फास्ट जळत नाही किंवा त्यांनी ऍक्सिडेंटची भीती कमी असते. ओके आता हे आपण त्या दिवशी is this the end of the chapter? No, still I think still अच्छा 2-3 पण आहे. Okay. Anyways. Yeah. So fossils are preserved remains. हा आपण ह्याच्याबद्दल बोललो होतो fossils बद्दल. They are the preserved remains of dead organism. Fossils are the signs of their existence left behind by organism that got buried billions of years ago. Sometimes impressions of the organism are seen on the surface of coal and stones. हे आपण गेल्या वेळेला बोललो होतो की हे फॉसिल्स जे आहेत त्याच्यामुळे काय असं ते डायनासोर मूवी मध्ये सगळ्यांनी बघितलेलंच आहे ना तो की त्याच्यामध्ये आतमध्ये असं दबावामुळे असं कोल कसा फॉर्म होतो की हे जे काही झाडं जंगल हे जे कधी कधी पानांचे ठसे झाडाचं किंवा जे काही फार पूर्वी जे 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 जीवाणू किंवा या ज्युरॅसिक पार्क व्हेरी करेक्ट तर जे आपले प्राणी होते आता खूप साऱ्या प्राण्यांमध्ये बदल होत गेलेला आहे आणि त्यातले काही काही जे प्राण्यांचे जे स्पीशीज आहेत किंवा जे 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 प्राणी पूर्वी होते ते आता नाही आहेत त्यांना एक्सटिंक्ट झालं. What was that? Sorry. Anybody has electricity problem so it can take water in vessel and heat it on gas. Correct? Yes. Yes, you can heat it on gas. Electricity that is done ना पण असं तुम्ही गॅसवरती हीट करून किती नेणार पाणी त्यापेक्षा तुम्हाला बाथरूम मध्ये गॅस गीझर मिळतो ना तर ती सोय चांगली आहे बट इट हॅज गॉट अ स्मॉल ड्रॉबॅक. ओके तर फॉसिल्स जे आहेत ते जे ठसे जे असतात ना त्या ह्याच्यामध्ये जी प्राणी आणि हे काही राहून 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 त्याच्यामध्ये त्याचं ते कोरलं जातं किंवा त्याच्यामध्ये राहून तो आकार आपल्याला मिळतो आणि त्याच्यावर सायंटिस्ट आहेत ते शोध लावत गेले की ह्या युगातनं ह्या पुढच्या युगामध्ये कोणती लिंक होती किंवा कसं होतं किंवा जे जे प्राणी होते त्याच्यामध्ये कसा बदल होत गेला काय बदल होत गेला तर हे सगळं जे आहे ते फॉसिल्समुळे आपल्याला
वी अंडरस्टँड इट, किंवा ते जे एक आहे तो दुवा आहे जोडणारा, की ह्या त्याच्यापासून खूप सारे आपल्याला माहिती मिळू शकते. आणि जेव्हा असे कोल्स वगैरे जे असतात ते, किंवा असे दगड असतात की जे हे आहे ते आपल्यामध्ये बंदिस्त करून ठेवतात, आणि ही जी माहिती आहे ती जेव्हा मग उत्खनन होतं त्यावेळेला ती माहिती काढली. कधी कधी समजा कोणाला साध्या माणसाला, म्हणजे ज्याला त्याच्याबद्दल माहिती नसेल, तर त्याला असं एखादा गोष्ट दगड मिळाला जो खूप महत्वाचा असू शकतो, की ज्याच्यामध्ये एखादा प्राणी की ज्याची दुवा ह्याच्याशी तो कनेक्ट झालेला आहे, म्हणजे ह्या प्राण्यापासून तो प्राणी तयार झाल्यानंतर मध्ये एक जी लिंक आहे ती मिळू शकते. तर असं अशाची माहिती मिळत फॉसिल्समुळेच खूप सारा शोध लागत गेले, किंवा कारण बरेचसे प्राणी आणि बरेचसे जीव हे होत गेले, एक्स्टिंक्ट म्हणजे ऱ्हास होत गेली त्यांची. आणि आता सुद्धा आपण सुद्धा खूप गोष्टी इतकी जंगलतोड करतो, इतक्या प्रदूषण करतोय, त्यामुळे खूप सारे कीटक, खूप सारे प्राणी जे आहेत ते आता चिमण्या नाहीयेत, म्हणजे असं आता चिमण्या शहरांमध्ये खूप कमी होत चालल्यात असं म्हणतात. तर चिमण्यांना वाचवा, वाघांची संख्या कमी होते. तर असं सगळं माणूस हा जो प्राणी आहे तो सर्व प्राण्यांवरती सत्ता गाजवतोय, आणि त्यामुळे इट इज बिकमिंग व्हेरी व्हेरी डिफिकल्ट. बट हे काय झालं, पूर्वी माहित नव्हतं. येस, टेल मानसी. Due to deforestation of the forest and deforestation of the forest, the animals are existing, and dinosaurs are exist due to some climatic change. Very correct, very correct, very true, very true. You all know all these things. बरोबर आहे तुमचं. Okay, so that was about fossils. So let us go further. Uh, okay. This we can talk about later on. Why is mineral oil called as liquid gold? Okay, कारण याचे किमती पण वाढतायत आता सध्या सरासर, आणि इट इज आणि सी ज्या देशाकडे हाचा साठा आहे तो देश पॉवरफुल असतो, की जिथे मिनरल ऑइल आपल्याला मिळू शकतं. त्यांच्या पूर्वी जे दुबई आणि त्या युनायटेड अरब एमिराइट्स हे जे होते कंट्रीज, तिथे जास्त प्रमाणात आपल्याला हे मिळत होतं, पेट्रोल अँड पेट्रोलियम प्रोडक्ट्स, आणि त्याच्यामुळेच ते खूप श्रीमंत झाले. तर ज्या देशाकडे ह्याचा साठा खूप आहे, खनिज द्रव्याचा, पेट्रोलचा, त्याला तो देश समृद्ध आहे, तो इतर देशांना आणि म्हणून बरेचशा युद्ध ही त्यामुळेच झालेली आहेत ह्या तेलासाठी, तेलावरती सत्ता गाजवण्यासाठीच. आणि अजून सुद्धा ते चालू आहे, ही जी महायुद्ध, किंवा आता सुद्धा बरेचसे बारकी युद्ध चालूच असतात, कारण प्रत्येकाला कंट्रोल करायचं असतं, की आपल्या हातात ती सत्ता हवी आणि आपल्या हातात तेल हवं, कारण त्याच्याने पैसा पण मिळत असतो. आणि लेट अस गो फर्दर विथ दिस. डू यू नो दॅट लिक्विड पेट्रोलियम गॅस, एलपीजी, जो आता तुमच्या सिलेंडर्स मध्ये येतो, तो व्हॉट इज इट? पेट्रोलियम गॅस इज ऑब्टेन ड्युरिंग रिफायनिंग ऑफ क्रूड ऑइल, जे आपण मिनरल ऑइल म्हणतो, किंवा जे आता मगाशी त्याच्यात, तेव्हा पेट्रोलियम गॅस मिळतो. Petroleum gas is transformed into liquid by subjecting it to high pressure and reducing its volume to 1/240 of the original. म्हणजे जेव्हा तो गॅस जो आहे त्याच्यावरती इतका दबाव आणला जाईल त्यावेळेला त्याला कॉम्प्रेस केला जातो. दबाव आणून 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 त्याला इतक्या टाइम्सनी कॉम्प्रेस केला गेल्यानंतर त्याचं तो लिक्विफाईड होतो, म्हणजे लिक्विड होतं त्याचं, म्हणजे त्याचं द्रवात रूपांतर होतं. It is stored in thick-walled steel cylinders so that under pressure it remains in the liquid state. आणि म्हणून ते जे सिलेंडर्स असतात, मेटल सिलेंडर्स, आता ना हलकी प्लास्टिक सिलेंडर्स आलेली आहेत, पण ही जी आहेत ना ती मेटल सिलेंडर्स असतात, आणि ते खूप थिक वॉल्ड, म्हणजे ती जे हे असतं बनवलं ते अतिशय काय म्हणता येईल, मजबूत प्रमाणाचे मेटल असतं ते, नाहीतर काय होईल, एक्सप्लोड होऊ शकतो. तरी सुद्धा कधी कधी सिलेंडर फुटल्याच्या बातम्या आलेल्या असतात.
As it comes out from the storage cylinder, it is transferred back into a gas. म्हणजे जेव्हा तुम्ही नॉब तो रिलीज करता त्यावेळेला त्याचं गॅसचे रूपांतर. नाही तर जेव्हा तो वरती असा जेव्हा आपल्याकडे आणून देतो तो माणूस HP किंवा BPचा, तो जेव्हा ते सिलेंडर आपल्या घरी आणून देतो त्यावेळेला ते लिक्विड असतं. तुम्ही हलवून देतलं तर आतमध्ये लिक्विड, पण त्याच्यावरचा तो काळं बटन जेव्हा तो गॅसला कनेक्ट केला जातो आपल्या बर्नरला आणि त्याला तो आपल्याला तो नॉब फिरवायला लागतो, तो नॉब जेव्हा फिरवला जातो त्यावेळेला त्याचं प्रेशर कमी होतं आणि मग तो लिक्विड जे आहे त्याच्याऐवजी गॅसमध्ये रूपांतर होतं. ओके. दिस गॅस कंटेन्स मेनली 2 कंपोनंट्स. आता हा कशापासून बनलेला आहे? प्रोपेन आणि ब्युटेन. आता मगाशी मी तुम्हाला दाखवलं ना, प्रोपेन C3 इज प्रोपेन, C4 इज ब्युटेन इन द रेशिओ 30-70. म्हणजे प्रोपेनचं प्रमाण 30 आहे आणि ब्युटेनचं प्रमाण 70 आहे. इट इज अन ओडरलेस गॅस, त्याला वास नसतो. बट a small amount of chemical called as ethyl mercaptan. mercaptan म्हणजे सल्फरचं बनवलेलं असं ते टाकलं जातं आणि विच हॅज अ स्ट्रॉंग कॅरेक्टरिस्टिक ओडर. जो वास आपल्याला गॅस जेव्हा लीक होतो त्यावेळेस खरा ऍक्च्युअल गॅसला वास नसतो. पण ज्या वेळेला तुम्ही हे मर्कॅप्टन म्हणून जे कंपाऊंड आहे इथाइल मर्कॅप्टन, हे अगदी फार कमी प्रमाणात टाकलं जातं. ते ज्या वेळेला टाकलं जातं त्यावेळेला तो जो वास आहे आणि आपली जी आपलं जे नाक आहे ना त्याच्यामध्ये जे जे श्वास घेताना जे बर्ड्स जे आहेत त्या नोजमध्ये, तर ते इनहेल करतात जेव्हा आपण श्वास घेतो त्यावेळेला हा जो मर्कॅप्टन आहे तो आपल्या नाकामध्ये कॉपरचे असे हे आहेत छोटे छोटे त्याच्याशी संयोग होऊन तो आपल्याला वास जास्त प्रमाणात स्ट्रॉंग प्रमाणात येतो. म्हणून जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरात जाल आणि गॅस चालू झाला असेल तर इमिजिएटली चालू असेल आणि लक्षात येतं अरे गॅस चालू आहे का, तर त्याच्यामध्ये ते हे असतं मर्कॅप्टन टाकलेलं असतं. नाहीतर नॅचरल गॅसला किंवा लिक्विड गॅसला अजिबात वास नाही आहे ऍज सच. ओके. then that is called as liquefied petroleum gas. This helps to detect any leakage of LPG gas immediately and avoid any accident. नॅचरल गॅस मध्ये नाहीये, पण लिक्विड पेट्रोलियम गॅस मध्ये शक्यतो तो टाकला जातो कारण तो आणि तो त्याच्यामुळे काय होतं, तो वास घेतल्यामुळे पटकन लक्षात येतं की आता लिकेज आहे. म्हणजे का काडी पेटवायला नको, जर का काडी त्यावेळेला पेटवली तर इमिजिएटली एक्सप्लोजन होतं. आणि अशा केसेस झालेल्या आहेत की कोणाला समजा सर्दी झाली असेल आणि तो वास जर का आला नाही तर मात्र कधी कधी आपण घाईघाईत असतो आणि गॅस बंद न करता पटकन बाहेर निघून जातो आणि त्यामुळे तर आय होप यू आर फॉलोइंग. आज मी खूपच आपण डिस्कस करत होतो म्हणजे असं वे तो वी स्टार्टेड विथ कोल हे जो आहे तो कशामुळे होतं की बरेचशी वूड ज्या वेळेला लाकडं किंवा जंगल झाडं पेडं आतमध्ये जेव्हा दबली जातात, अनफॉर्च्युनेटली अंडरस्टँड मिस म्हणजे नाही कळलं मला अनफॉर्च्युनेटलीचा अर्थ मला अनफॉर्च्युनेटली नाही फॉर्च्युनेटली. अनफॉर्च्युनेटलीचा काय अर्थ बाळ? इट्स अ नेगेटिव्ह मिनिंग. अनफॉर्च्युनेटली म्हणजे मला कळलं नाही असा त्याचा अर्थ होतोय. आर यू नॉट अंडरस्टँडिंग? फॉर्च्युनेट आणि अनफॉर्च्युनेट. फॉर्च्युनेट म्हणजे यू आर लकी, अनफॉर्च्युनेट मीन्स यू आर नॉट लकी, लाईक असं. ओके फाईन. So that was not the right word. So understand that. So नशीबवान, राईट. तिला कळला नाही तो वर्ड, मला कळलं ते. शी वॉन्टेड टू टेल समथिंग डिफरंट. एनिवेज आय होप आय कन्क्लूड की तुम्हाला कळलं असेल म्हणून. Yes, miss. ओके फाईन. सो ऍज वी वर टॉकिंग अबाउट, आपण कोल पासून सुरुवात केली. कोल पासून आपण कुठे आलो? मिनरल ऑइल. मिनरल ऑइल पासून आय एम जस्ट टेकिंग अ रिकॅप आपण जे काय आज केलं त्याचं. कोल हे सॉलिड फ्युएल आहे विच गिव्स अस एनर्जी, हीट फ्युएल हे. आणि त्याचे 4 स्टेजेस जसं मगाशी सायली सांगितलं की दे आर विच वन? Peat, then it is solid fuel, then it is the peat coal, then it is bituminous coal, and then you have the last one which is the anthracite, which is bituminous and anthracite. Anthracite is one of the peat coal, yes, and which is the last, and it's a good grade of coal.
कोल पासनं naphtha is the last product into the mineral oil. So त्याच्यानंतर we talked about mineral oil, then we talked about oil and natural gas commission, then मग त्याच्यानंतर we talked about natural gas आणि आता आपण LPG वरती आलो. सो आजच्या दिवसामध्ये आपण हे सगळं केलं. ओके, आणि ह्या सगळ्याचा उपयोग जो आहे तो ऍज मानसी हडास की हे कुठे वापरलं जातं, तर यू नेम इट अँड देन यू कॅनॉट सर्व्हाइव्ह, ह्याच्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही. तुम्हाला सगळ्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो, छोट्या छोट्यापासून मोठ्या गोष्टींपर्यंत. मोस्ट इम्पॉर्टंट इज आपलं घरचं जेवण बनणार नाही जर का आपल्याकडे गाड्या चालणार नाहीत, म्हणजे दॅट इज इट्स अ सोर्स ऑफ एनर्जी, इट्स अ सोर्स ऑफ फ्युल. ते जर नसेल तर काहीच होऊ शकत. आणि मग त्याच्यानंतर आपण जे घालतो ते कपडे, आपण बघतो ते रंग, आपण बघतो ते ड्रग्ज, डाईज, खूप सारे पदार्थ, ह्या जवळजवळ सगळंच आपल्याला जे मिळतं ते ह्या ऑइल आणि कोल नॅचरल गॅस आणि ऑइल पासून, मिनरल ऑइल पासून मिळतं. ओके, सो शॅल वी स्टॉप टुडे? ओके, so what should be the homework for the next this? What do you want to find out? You all decide. काय शोधणार? कंपल्सरी नाही केलं तर तुम्ही लोक होमवर्क करत नाही. आज फक्त मानसीनीच आपल्याला एलोट्रॉप्स ऑफ कार्बन सांगितले, बाकी तुम्ही कोणीच बघितलं नाही. Okay, You can give like this homework that write more. Can you show the textbook? Yes. Mineral oil that characteristic of CNG is given here, so we can find more characteristic. This chapter has so many regular काय म्हणता येईल, ह्याच्यामध्ये आपण नेहमी ज्या गोष्टी, more about minerals and their formation. Okay, but see, whatever, why I'm giving you this, that let it not become की असं hardcore हे, म्हणजे तुम्हाला मजा यायला पाहिजे म्हणून I want to. अच्छा, do one thing, find out the uses of petroleum products. Okay, that will be your homework. Use of petroleum products. Can you attach it on Google Classroom? Okay, I will do that. Fine. Okay, so I'll put it on the Google Classroom. Uses, at least give me 10 uses. 10 uses. Okay. Yeah. Salil. Chalo. Bye bye. Take care. Stay safe. Don't go out. COVID is still there. Yes. Thank you, Rujula. Bye, ma'am. Thank you, ma'am. Yes, bye bye. Bye, ma'am. Bye. Bye, ma'am. Bye bye. Bye.